नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. आज आपण आषाढी वारीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रातील भक्ती परंपरेत सर्वात मोठी आणि पवित्र उत्सव म्हणजे आषाढी वारी. आषाढी वारीची देवशयनी एकादशी, महाएकादशी किंवा पंढरीची वारी म्हणून एकादशी असेही म्हणतात. वर्षभरात हिंदू धर्मात अनेक एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र धार्मिक महत्त्व असते. एकादशी म्हणजे आषाढी एकादशी विशेष स्थान मिळते. एकादशीचे महत्त्व आहे. लाखो वारकरी चालत पंढरपूरला जातात. या दिवशी भगवान श्री विष्णू विठ्ठलाची पूजा केली जाते. विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. आषाढी एकादशीचे व्रत केल्याने कोणता लाभ होतो आणि 12 एकादशी वर्षात 24 एकादशीमध्ये आषाढी वारी का श्रेष्ठ आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. या सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती आज व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात 11वी तिथी म्हणजे आषाढी एकादशी. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात साधारण 24 एकादशी येतात. अधिक मासात असल्यास त्यांची संख्या वाढते. प्रत्येक एकादशी भगवान श्री विष्णूचे समर्पित आहे. परंतु आषाढी एकादशी विशेष मानली जाते, कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेस जातात अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवसापासून चतुर्मास सुरू होतो. पुढील 4 महिने अनेक भक्त धार्मिक साधना, उपासना, नामस्मरण, व्रत करतात. आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारी महत्त्व. महाराष्ट्रात आषाढी वारी म्हणजे भक्ती महासागर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या पालख्या लाखो वारकऱ्यासोबत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. हातात टाळ, खांद्यावर भगवा ध्वज, मुखात ज्ञानोबा माऊली, तुकाराम असा जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी असा नामघोष करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ही वारी केवळ यात्रा नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे. वारीमध्ये जाताना भक्त अहंकार, मन शुद्ध करतात आणि विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण करतात. 12 एकादशीमध्ये आषाढी एकादशी सर्वश्रेष्ठ का आहे? प्रत्येक एकादशीचे महत्त्व वेगळे आहे. उदाहरणार्थ, निर्जला एकादशी कठीण उपवास व भक्तीचे प्रतीक. मोक्षदा एकादशी मोक्ष प्राप्तीसाठी महत्त्वाची. प्रबोधिनी एकादशी भगवान विष्णू जागृत होण्याची एकादशी. पापमोचनी एकादशी पापाचा नाश करणारी मानली जाते. पण आषाढी एकादशी लोकभक्ती, संत परंपरा आणि भगवान विठ्ठलाला जोडलेले विशेष महत्त्व आहे. ही एकादशी केवळ वैयक्तिक व्रत नाही, तर लाखो भक्तांचे एकत्र आणणारा भक्तीचा उत्सव आहे. म्हणून महाराष्ट्राला तिला महाएकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीची पौराणिक कथा. कथेनुसार भगवान विष्णू सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने एकादशी व्रत करतो त्याचे मन शुद्ध होते आणि त्याला आध्यात्मिक उन्नती मिळते. एकदा भगवान विष्णूने एकादशी देवीची निर्मिती केली. मूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी एकादशी देवी प्रगट झाली आणि तिने धर्माचे रक्षण केले. भगवान विष्णूने प्रसन्न होऊन सांगितले की जो मनुष्य एकादशीचे व्रत करेल त्याला पुण्य प्राप्त होईल. आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे? सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, भगवान विठ्ठलाची पूजा करावी, विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो दिवा लावा, नामस्मरण करा, ओम विठ्ठलाय विठ्ठल रुक्मिणी नमः किंवा जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करावा. आणि दान आणि सेवा का करावी? गरजू व्यक्तींची मदत करणे, अन्नदान करणे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या व्रताचे फायदे. मन शांत होते, सकारात्मक विचार वाढतात, आत्मविश्वास वाढतो,
भक्ती भावना निर्माण होते, वाईट सवयी दूर होतात, प्रेरणा मिळते आणि जीवन संयम शिस्त मिळते. विठ्ठल भक्तांसाठी आषाढी एकादशीचे महत्त्व. भगवान विठ्ठल हे भक्तांचे प्रेमाचे बांधलेले देव मानले जातात. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा अशा अनेक संतांनी, संत सावतामाळी विठ्ठल भक्ती मार्ग दाखवला. विठ्ठल म्हणतात, भक्तीमध्ये मोठेपणा नाही तर प्रेम आणि श्रद्धा महत्वाची आहे. म्हणून आषाढी एकादशी हा भक्त आणि भगवान यांच्यातील प्रेमाचा उत्सव आहे. आषाढी एकादशी काय करू नये? राग द्वेष टाळा, चुकीचा विचार मनात आणू नये, वाईट सवयीपासून दूर राहावे, शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा, देवाचे स्मरण करावे. मित्रांनो, आषाढी एकादशी ही फक्त उपवास करण्याची दिवस नाही तर मन शुद्ध करण्याचा आणि भक्ती वाढवण्याची, विठ्ठलाच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचा पवित्र दिवस आहे. 12 एकादशीपैकी प्रत्येक एकादशी महान आहे, पण आषाढी एकादशीला विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात संत परंपरेमुळे विठ्ठल भक्तीमुळे विशेष स्थान प्राप्त झाले आहे. जर तुम्हाला विठ्ठलावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये पांडुरंग हरी लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.